नमस्कार. मी प्राध्यापक सचिन पाटील आपणा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच TET परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्याचं पात्रता निकष काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, त्यासाठी कोणते संदर्भ ग्रंथ वापरले पाहिजेत, याविषयी सखोल अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपणास दिली जाणार आहे. केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत 86वी घटना दुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार बहाल केलेला आहे. त्या अनुषंगाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 रोजी पारित केला गेला आणि त्यानुसारच भारत सरकारच्या RTE ॲक्ट म्हणजेच शिक्षणाचा मूलभूत हक्क ॲक्टनुसार 2011 पासून संपूर्ण देशभरात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य केली गेली आहे. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत RTE ॲक्टनुसार TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही 2013 पासून घेतली जात आहे. इयत्ता 1ली ते 8वी वर्गांसाठी शिक्षक पदावर नियुक्त होण्यासाठी आणि नोकरीत कायम होण्यासाठी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे महाराष्ट्र शासनाने अनिवार्य केले आहे. TET परीक्षेसाठी कोण पात्र आहे? D.Ed, B.Ed अशा शिक्षणशास्त्र विषयाशी संबंधित पदवी व पदविका धारण करणारा प्रत्येक विद्यार्थी किंवा उमेदवार TET परीक्षेसाठी पात्र आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा पूर्ण देशभर लागू आहे आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार मूलभूत अधिकारांमध्ये याचा समावेश असल्यामुळे खाजगी, विना अनुदानित, अनुदानित, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व प्रशासनाच्या शाळांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता TET पात्र असणे अनिवार्य आहे. TETचे किती पेपर असतात? तर मित्रहो, TETचे 2 प्रकारचे पेपर असतात. त्यामधील पहिला पेपर हा इयत्ता 1ली ते 5वी स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्यांसाठी असतो. तर पेपर क्रमांक 2 हा इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्यांसाठी असतो. TET परीक्षा ही वर्षातून 2 वेळा वर्षातून किती वेळा घेतली पाहिजे? TET परीक्षा वर्षातून एकदा होत असते. TET परीक्षेसाठी अर्ज करत असताना पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा पेपर 1 व 2 यासाठी अर्ज करता येतो. अर्ज करत असताना आवेदन शुल्क मात्र दोन्ही पेपर देणार असाल तर दोन्ही पेपरचे भरावे लागेल. पेपर 1 व पेपर 2 चे प्रश्नपत्रिका स्वरूप एकसारखेच राहील, परंतु त्यांचा अभ्यासक्रम आणि दोन्ही पेपर वेगवेगळे असतील. काय असेल स्वरूप पेपर 1 आणि पेपर 2चं? तर ही परीक्षा, या परीक्षेमध्ये 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल, म्हणजे 150 प्रश्नांसाठी 150 गुण असतील. आणि हा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 आपणास 150 मिनिटात म्हणजेच 2 तास आणि 30 मिनिटात सोडवावा लागणार आहे. TET परीक्षेसाठी पात्रता निकष पास होण्यासाठीचा कोणता निकष आहे? तर सर्वसामान्य गटातील उमेदवारांना या परीक्षेत पात्र होण्यासाठी किमान 60% गुण म्हणजेच 150 पैकी 90 गुण मिळवणे आवश्यक आहे. तर इतर सर्व आरक्षित प्रवर्गासाठी किमान 55% गुण म्हणजेच 150 पैकी 83 गुण मिळवणे आवश्यक आहे. TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची वैधता काय असेल? तर 2013 ते 2021 पर्यंत TET पास विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र 7 वर्षासाठीच वैध मानले जात होते. पण 2021 भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता TET प्रमाणपत्राची वैधता लाईफ टाईम केली गेली आहे. म्हणजेच 2013
पासून आपण कधीही TET परीक्षा पास झाले असाल तर आपणास आता पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही. परंतु उमेदवार ही परीक्षा जरी पास झाला असला पण त्याला आपली गुणवत्ता तपासण्यासाठी वाढवण्यासाठी ही परीक्षा पुन्हा द्यावायची असेल तर तो कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतो. NCTने काढलेल्या या सर्क्युलरनुसारच आपल्या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्ष करण्यात आलेली आहे. द व्हॅलिडिटी पिरियड ऑफ TET क्वालिफाईंग सर्टिफिकेट फॉर अपॉइंटमेंट अनलेस अदरवाइज notified by the appropriate government would remain valid for life. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा हा GR आहे. त्यानंतर लोकमत या पेपरमध्ये आलेली ही बातमी, TET उत्तीर्ण आयुष्यभरासाठी वैध. केंद्र सरकारच्या व्हॅलिडिटी पिरियड ऑफ टीचर इलिजिबिलिटी टेस्ट क्वालिफाईंग सर्टिफिकेट एक्सटेंडेड फ्रॉम 7 year टू लाईफ टाईम. या शिक्षण मंत्री जे आहेत श्री रमेश पोखरियाल निशंक यांचं हे स्टेटमेंट आहे. आता TET पेपरचं स्वरूप काय असेल आपणास कळालं आहे की आपल्याला 2 पेपर द्यावे लागतात. तर त्यामधील पहिला पेपर क्रमांक 1 TETचा अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका स्वरूप काय आहे. पेपर पहिला हा इयत्ता 1 ते 5वी या प्राथमिक स्तरासाठी असेल. या TETच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रश्नांचा क्रम बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, भाषा, गणित या क्रमाने दिला आहे. पण या व्हिडिओमध्ये किंवा या ठिकाणी मी आपणास प्रश्नपत्रिका ॲक्च्युअल ज्या फॉर्मॅटमध्ये दिली जाते तोच फॉर्मॅट या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी प्राथमिक स्तर यामधील सर्व विषय अनिवार्य आहेत. यामध्ये पहिला भाग असतो भाषा 1 म्हणजे इंग्रजी. यासाठी 30 प्रश्न विचारले जातात आणि 30 गुण असतात. भाषा 2 यामध्ये मराठी विषयावरती आधारित 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. त्यानंतर गणित विषयासाठी 30 प्रश्न विचारले जातात 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास या विषयावरती 30 प्रश्न विचारले जातात आणि 30 गुणांसाठी. म्हणजेच एकूण प्रश्नसंख्या 150, त्यासाठी गुण आहेत 150 आणि आपणास ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे 150 मिनिटांमध्ये. हे आहे TET पेपर 1चे स्वरूप. आता आपण बघूयात की पेपर 1चा अभ्यासक्रम काय असणार आहे. तर पेपर क्रमांक 1 जो पहिला घटक आपण घेतोय भाषा 1 आणि भाषा 2 याचं स्वरूप काय असेल. तर भाषा 1 आणि भाषा 2साठी विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 1 ते इयत्ता 5वी प्रचलित प्राथमिक स्तरामधील मराठी व इंग्रजी भाषेचा संपूर्ण पाठ्यक्रम आपण यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. तर यामधील जो इंग्रजी आहे त्यामध्ये साधारण आजपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तपासल्यानंतर प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न कशावरती असतात तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पॅसेजवरती 5 प्रश्न, मीनिंग, अपोजिट मीनिंग, अल्टरनेटिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, फिगर ऑफ स्पीच, एरर, क्लॉजेस, पॅसेजेस, क्वेश्चन टॅग, मिसस्पेल्ड, मीनिंगफुल वर्ड, पार्ट ऑफ स्पीच, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस, करेक्ट अल्टरनेटिव्ह, ऑड मॅन आउट, सुटेबल अल्टरनेटिव्ह. साधारण या आशयावर आधारित प्रश्न असणार आहेत. आणि मराठीसाठी कुठल्या भागावरती प्रश्न विचारले जातील तर विजोड शब्द जोडी ओळखा, विरुद्धार्थी शब्द सांगा, म्हणी सांगा, म्हणीचा अर्थ सांगा, व्याकरणामध्ये वाक्य प्रकार, व्यंजनं, शब्दाच्या जाती, विभक्ती, समास, छंद, प्रयोग, वर्णरचना, समानार्थी शब्द, काळ, उतार्यावर 5 प्रश्न असतील. त्यानंतर वेगवेगळे दिन विचारले जातील. उदाहरणार्थ बालिका दिन 3 जानेवारी. विविध पुस्तकांचे लेखक विचारले जातील. उदाहरणार्थ गीताईचे विनोबा भावे. नाम, सर्वनाम, विशेषणे या शब्दांच्या जाती, वाक्य प्रकार अशा आशयावरती
30 प्रश्न विचारले जातील. इंग्रजीसाठी 30 प्रश्न असणार आहेत भाषा 1मध्ये, भाषा 2मध्ये मराठीसाठी 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. याच इयत्ता 1ली ते 5वी हा स्तर असला तरी याची काठिण्य पातळी माध्यमिक स्तरापर्यंतची असणार आहे. त्यामुळं आपण इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतची पुस्तकं, मराठी आणि इंग्रजीची पुस्तकं अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर पेपर 1मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र यासंबंधी वय वर्ष 6 ते 11 या वयोगटातील विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया, वाढ विकास, विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, अध्ययन व बालकांचा विकास, शालेय आंतरक्रिया, अध्यापकांचे व्यक्तिमत्व, विविध अध्यापन पद्धती, विविध उपपत्ती इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातील. D.Ed अभ्यासक्रमातील मानसशास्त्र विषयाचा त्यासाठी आपण संपूर्ण अभ्यासक्रम तपासणं पाहणं गरजेचं आहे. गणितासाठी इयत्ता 1ली ते 5वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड गणिताचा संपूर्ण पाठ्यक्रम आपण अभ्यासावा. या विषयाशी संबंधित मूलभूत संबोध, तार्किक प्रश्न, समस्या निराकरण, गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील. पेपर 1मधील शेवटचा घटक परिसर अभ्यास या विषयात इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध, या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान यावर प्रश्न विचारले जातील. इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील सदर विषयाची पाठ्यपुस्तके आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तरी विद्यार्थी मित्र याचाही स्तर काठिण्य पातळी माध्यमिक स्तरापर्यंतची असणार आहे. त्याच्यामुळे आपण इयत्ता 1ली ते 5वी या विषयाशी संबंधित पाठ्यपुस्तकं देखील अभ्यासणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही कोणते संदर्भ ग्रंथ वापराल? पेपर 1साठी प्रचलित D.Edचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संबंधित विषयाची राज्य शासनाची इयत्ता 1ली ते इयत्ता 10वीची पाठ्यपुस्तके याच्या तुमच्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजेत. त्याचबरोबर मराठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरणाचं पुस्तक आहे. गणित विषयासाठी नितीन महाले असतील किंवा पंढरनाथ राणे यांचं पुस्तक अभ्यासा. त्याचबरोबर बाजारामध्ये आलेली काही प्रश्नसंच असतील, विद्याभारतीचा प्रश्नसंच आहे, नवनीतची पुस्तकं आहेत. ही जर आपण अभ्यासली तर पेपर 1मध्ये आपण निश्चित यश प्राप्त करू शकाल. तर आपण आता पेपर क्रमांक 2 याचं स्वरूप अभ्यासणार आहोत. पेपर क्रमांक 2 हा इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या उच्च प्राथमिक स्तरासाठीचा असतो. यामध्ये या पेपरसाठी जी प्रश्नपत्रिका असते त्याच क्रमाने या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत. त्यामध्ये सर्व विषय अनिवार्य आहेत. त्याच्यामध्ये भाषा 1 इंग्रजी यासाठी 30 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत. भाषा 2 म्हणजे मराठी यासाठी 30 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत. त्यानंतर तिसरा भाग याच्यामधला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विभागावरती 30 प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी. त्यानंतर गणित व विज्ञान यावरती आधारित 60 प्रश्न विचारले जातील. गणिताचे 30, विज्ञानचे 30 असे 60 प्रश्न विचारले जातील. आणि सामाजिक शास्त्रे या विभागावरती 60 प्रश्न विचारले जातील 60 गुणांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौथा जो मुद्दा आहे त्याकडे आपण लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांचे BSc MSc B.Ed झालेले आहे त्या विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान हा गट निवडून त्याचेच 60 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जे विद्यार्थी आर्ट्स फॅकल्टीचे असणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रे हा सेक्शन निवडून त्याचेच 60 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नपत्रिका 150 गुणांची 150 प्रश्नांची असली तरी या पेपर 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकाच वेळी गणित आणि विज्ञानचे 60 प्रश्न दिलेले असतात आणि त्यानंतर सामाजिक शास्त्र या विषयाचे 60 प्रश्न दिलेले असतात. आपण आर्ट्सचे असाल तर गणित विज्ञानचे प्रश्न सोडवू नका, सायन्सचे असाल तर सामाजिक शास्त्राचे प्रश्न सोडवू नका. तुमचे 150 प्रश्न होण्यासाठी तुम्ही त्यातला एकच सेक्शन निवडणं गरजेचं आहे. आता आपण बघूयात या भाषा 1, भाषा 2, बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र याचा अभ्यासक्रम पेपर 2साठी काय असणार आहे. तर भाषा 1 व भाषा 2साठी इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी प्रचलित उच्च प्राथमिक स्तरामधील मराठी व इंग्रजी भाषेचा संपूर्ण पाठ्यक्रम अभ्यासणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इंग्रजीमध्ये मगाशी सांगितले पेपर 1 प्रमाणेच मीनिंग, अपोजिट वर्ड, अल्टरनेटिव्ह,
पॅसेजवरती 5 प्रश्न, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, फिगर ऑफ स्पीच, क्वेश्चन टॅग, एरर, क्लॉजेस, पॅसेजेस, मिसस्पेल्ड, मिनिंगफुल वर्ड, पार्ट ऑफ स्पीच, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस, करेक्ट अल्टरनेटिव्ह, ऑड मॅन आउट, सुटेबल अल्टरनेटिव्ह अशा भागावरती प्रश्न निश्चितच विचारले जातात. तर या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही इंग्रजी विषयाची तयारी करा. मराठी विषयामध्ये देखील विजोड शब्दजोडी ओळखा, विरोधार्थी शब्द सांगा, म्हणी सांगा, म्हणीचा अर्थ सांगा, व्याकरण, वाक्यप्रकार, व्यंजनं, शब्दांच्या जाती, चुकीची जोडी ओळखा, विभक्ती, विविध कविता संग्रह त्याची नावं ते कुणाचे आहेत, विविध टोपण नावे, त्यानंतर वृत्ते, अलंकार, शुद्ध शब्द लिहा, साहित्य प्रकार ओळखा, समास, छंद, प्रयोग, वर्ण, रचना, समानार्थी शब्द, काळ, उतार्यावर 5 प्रश्न, दिन ओळखा, उदाहरणार्थ बालिका दिन 3 जानेवारी, गीताई, विनोबा भावे, नाम, सर्वनाम, विशेषणे या शब्दांच्या जाती. या भागावरती इंग्रजीचे 30 प्रश्न आणि मराठीचे 30 प्रश्न असे 60 प्रश्न या 2 सेक्शनमध्ये विचारले जाणार आहेत 60 गुणांसाठी. त्यानंतर पेपर 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रस्तुत विषयात शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र यासंबंधी वयवर्ष 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापन प्रक्रिया, वाढ विकास, विशेष गरज असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, अध्ययन व बालकाचा विकास, शालेय आंतरक्रिया, अध्यापकांचे व्यक्तिमत्व, विविध अध्यापन पद्धती, विविध उपपत्ती इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातील. तरी आपण BEd व DEd अभ्यासक्रमातील मानसशास्त्र विषयाचा संपूर्ण पाठ्यक्रम अभ्यासणं गरजेचं आहे. यावरती 30 प्रश्न विचारले जातील 30 मार्कांसाठी. त्यानंतर गणित व विज्ञान हा जो विभाग आहे, गणित व विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न हे मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण, गणित व विज्ञान विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील. सदर विभागात गणिताचे 30 प्रश्न व विज्ञानाचे 30 प्रश्न असे एकूण 60 प्रश्न विचारले जातील. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ते 60 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर यातील दुसरा 60 मार्काचा सेक्शन आहे सामाजिक शास्त्रे. सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे 60 प्रश्न विचारले जातील. उच्च प्राथमिक स्तरातील इयत्ता 6वी ते इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम आपण अभ्यासणं गरजेचं आहे. सदर विभागातील प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. इतिहासावरती इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यावरती 30 प्रश्न आणि भूगोल यावरती 30 प्रश्न असे एकूण 60 प्रश्न सामाजिक शास्त्रे या विभागामध्ये आपणास विचारले असतील. जे आर्ट्सचे विद्यार्थी असतील त्यांनी सामाजिक शास्त्रे या गटातील 60 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. यासाठी पेपर 2साठी कोणते संदर्भ ग्रंथ तुम्ही वापराल तर DEd BEdचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण अभ्यासणं गरजेचं आहे. राज्य शासनाची इयत्ता 1ली ते 12वीची सर्व विषयाची पाठ्यपुस्तके याच्या स्वतःच्या तुमच्या नोट्स असल्या पाहिजेत. मराठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं व्याकरणाचं पुस्तक, गणित विषयासाठी नितीन महाले, पंढरनाथ राणे यांची पुस्तकं, नवनीत प्रकाशनची पुस्तकं आहेत, विद्याभारती प्रकाशनची पुस्तकं आहेत. अशा प्रकारचे संदर्भ ग्रंथ आपण जर वापरले तर आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पास होऊ शकता. दोन्ही वेगवेगळे देत असाल तर दोन्ही परीक्षेमध्ये तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 हे वेगवेगळे असतात. पेपर 1 वेगळ्या वेळी होतो, पेपर 2 वेगळ्या वेळी होतो. एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात. हे दोन्ही पेपर एखादा विद्यार्थी दोन्ही पेपर देऊ शकतो, पण त्याचे दोन्ही पेपर वेगवेगळ्या वेळी असणार आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आपण पाहिला. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू. धन्यवाद.